पण आम्हीच द्यायचे. बरं देऊ. मग सर्चिंग चालू होतं की संस्कार कुठं मिळते. आणि ज्यावेळेस कोर कमिटी आमची मीटिंग झाली मॅनेजमेंटची, त्यावेळेस हेले सरांनी आम्ही सगळं सर्च केलं की बाबा एक्झॅक्टली संस्कार कुठून मिळतील. तर गुगलला सर्च करत असताना 60 एक पुस्तक समोर यायचं, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. म्हणजे श्रीमद भगवद्गीतेतून चांगले विचार, चांगले आचार, संस्कार कसे मिळतील. तर घरी जाऊन चेक करू. हेले सर त्यांच्या घरी, आम्ही आमच्या घरी म्हटलं घरी जाऊन जरा भगवद्गीता वाचू. आमच्या घरचे पहिली गोष्ट शॉक. बरं भगवद्गीता काढली, भगव्या कपड्यात गुंडवून ठेवली होती. आमच्या मातोश्री आमच्या सौभाग्यवती रोज त्याच्या पाया पडतात. भगवद्गीतेच्या पाया पडून भगवद्गीता डोक्यात जाईल का? भगवद्गीता वाचून अंडरस्टँड करून ती आपल्या डोक्यामध्ये जाईल. मी भगवद्गीता भगव्या कपड्यातून बाहेर काढली, वाचायला सुरुवात केली, 2 पानं वाचली, बंद करून ठेवली. डोक्यातच जाईना, डोक्यात निलेश सरांना म्हटलं बाबा आपल्या बापाच्याला जमणार नाही, तुमचे तुम्ही बघा. मग निलेश सरांनी पृथ्वी शेट्टींना बोलवलं. महेश शेट्टी सरांचा मुलगा अमेरिकेला होता, तिकडून ते आले. महेश शेट्टी सर, त्याच्यावर खूप मोठी हेवी चर्चा झाली. घरामध्ये खूप मोठे संस्कार, आचार आणि भगवद्गीतेचा इस्कॉनला ते कनेक्टेड होता महेश शेट्टी सरांच्या मॅडम. त्यामुळे घरामध्ये ते सगळं पेरलं गेलं. त्याच्यातून कुठेतरी पृथ्वी शेट्टी सरांनी पण वय वर्ष फक्त 27, पण त्या 27 वर्षांमध्ये त्यांनी एवढं नॉलेज कॅप्चर केलं होतं भगवद्गीतेच्या बेसवर. तर त्याच्यावर त्यांनी स्टडी चालू केला. अनेक नामवंत अशा लोकांना ते जाऊन भेटले. जया केशरी असतील, गोरगोपाल दास असतील, याच्याकडून सगळं अंडरस्टँड करून कार्यक्रम लक्षात घेतला. आणि मग कळलं की भगवद्गीता तुमच्या माझ्या जीवनाचा आधार आहे, तुमच्या माझ्या जीवनाचं मॅन्युअल बुक. मॅन्युअल बुक म्हणजे काय? एका छोट्याशा बाळाला आपण 10 वर्षाचे खेळणं घेऊन येतो, रिमोटची कार घेऊन येतो. त्या रिमोटच्या कारच्या बॉक्समध्ये काय असते? एक छोटीचं पुस्तक असतं, पत्रिका असते. त्या पत्रिकेमध्ये मेन्शन केलेलं असतं ही कार कशी चालवायची, सेट कुठे टाकायचे, रिमोट ऑपरेट कसा करायचा, लेफ्ट कसा घ्यायचा, राईट कसा घ्यायचा, स्ट्रेट कसा घ्यायचा, रिव्हर्स गाडी कशी घ्यायची, याचं मॅन्युअल. म्हणजे एका निर्जीव वस्तूला कसं चालवायचं हे सांगण्यासाठी एक मॅन्युअल आहे. पण तुमचा माझा सजीव देह तो 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा झाला, हा कसा ऑपरेट करायचा याचं मॅन्युअल मागच्या 5000 वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये तयार झालं. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला ते सांगितलं. तर मला वाटतं की ते सगळं टॉपिक समजून घेतला म्हणजे भगवद्गीता तुमच्या माझ्या जीवनाचा काय आधार आहे. मग भगवद्गीतेची उत्पत्ती का झाली हे समजून घेतलं. तर भगवद्गीतेची निर्मिती उत्पत्ती का झाली? तर कौरव आणि पांडव, आपण महाभारत बघितलं. तर कौरव आणि पांडव अशा 2 पार्ट्या, 2 सख्खे चुलत भाऊ असतात. 100 कौरव 5 पांडव. त्यांच्यामध्ये एक सौंड्यांचा गेम होतो. त्या सौंड्यांच्या गेम मध्ये पांडव हारतात, कौरव जिंकतात. आणि हरल्यामुळं कौरव त्यांना शिक्षा देतात 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. 13 वर्ष पांडव कुठे गेले? जंगलामध्ये राहिले. बरोबर. मग आपण म्हणतो ती पांडवकाली लिहिली तुम्ही ऐकता नाही तिकडे जंगलामध्ये. ते सगळं काय? सगळं भटकंती करत होते जंगलामध्ये. 13 वर्षाचा हा सगळा संघर्ष करून आल्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना बोलून घेतलं, सांगितलं. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कौरव आणि पांडवांचे रिलेटिव्ह, म्हणजे आत्याचा मुलगा. ज्यावेळेस त्यांना बोलून घेतलं, सांगितलं देवा आम्ही आमची 13 वर्षाची शिक्षा कंप्लीट केली, आता आमचं हस्तिनापूर राज्य आम्हाला कौरवांना परत द्यायला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे ठीक आहे, मी त्यांना बोलून बघतो. भगवान श्रीकृष्ण कौरवांकडे गेले. दुर्योधन समोर उभा होता, त्यांचा मोरक्या. त्याच्या मागे नेहमी असायचा एक किडाकांडी करायला त्याचा मामा शकुनी. तर हे सगळे कर्मकांडी लोक तिकडे बसलेली. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने विचारलं की आता पांडव त्यांची शिक्षा भोगून आले, त्यांचं राज्य तुम्ही त्यांना देऊन टाका. दुर्योधन म्हटला देणार. भगवान श्रीकृष्णाने रिक्वेस्ट केली, हरकत नाही, राज्य नका देऊ, 5 गावं तर द्या. 5 भाऊ 5 गावामध्ये जातील, सुखाचं पुण्या गोविंदाने आयुष्य जगतील. दुर्योधन म्हटला सुईच्या टोका एवढी पण जागा देणार. त्याच्यातून निर्माण झाले युद्ध. मग भगवान श्रीकृष्णाने पांडवांना इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं की चुकीच्या गोष्टींचा नाश व्हायला पाहिजे, सत्य गोष्टींचा विजय व्हायला पाहिजे. म्हणजे अधर्माचा नाश आणि धर्माचा विजय. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो, श्रीमद भगवद्गीता हा कुठलाही धर्मग्रंथ नाहीये, हा कर्मग्रंथ. म्हणजे चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये आत्मसात केल्या पाहिजे, वाईट गोष्टींना बाहेर फेकलं पाहिजे. तर ज्यावेळेस हे चालू झाला कार्यक्रम, मग 2 पार्ट्या पडल्या, कौरव आणि पांडव. कुणी कौरवांना सपोर्ट केला, कुणी पांडवांना सपोर्ट केला. आता वेळ आली भगवान श्रीकृष्णांची. भगवान श्रीकृष्णांची वेळ आली आणि विचारले गेले की आता तुम्ही कोणाला सपोर्ट करणार? तर भगवान श्रीकृष्ण म्हटल्यानंतर तुम्ही दोघेही माझ्या जवळच्या, मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो. एका बाजूला माझी सेना आहे, तिचं नाव आहे नारायणी सेना. आणि एका बाजूला मी. ज्यांना कोणाला मी पाहिजे त्यांनी मला घ्या, ज्यांना कोणाला माझी सेना पाहिजे त्यांनी सेना घ्या. दुर्योधन म्हटला तुला एकट्याला घेऊन करू काय, तुझी सेना मला. तो याडाच. त्यांनी काय घेतलं? नारायणी सेना घेतली. बाय सिस्टम पांडवांकडे कोण आले? भगवान श्रीकृष्ण आले. आणि आल्यानंतर साहेबांनी इकडे परत एक शपथ घेतली की मी हत्यार उचलणार नाही, मी शस्त्र उचलणार नाही. पांडव कोमान, कौरव फुल जोशात. हे बरं झालं सेना घेतली. एकटं तिकडे गेलं, तिकडे मी जाऊन म्हणते की मी आता हत्यार उचलणार नाही. त्याला माहित नाही कार्यक्रम कोण करणार. बरोबर. आता यांनी जर शस्त्र उचललं असतं तर कुरुक्षेत्रावर 18 दिवस युद्ध चाललं नसतं. सुदर्शन चक्र फिरवलं असतं. 18 सेकंदात कौरवांचा सोपडा असा.
पण त्यांना काहीतरी आपल्याला या कलियुगाला मेसेज द्यायचा होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतो. मग अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असताना अर्जुन म्हटला की देवा मला बघायचं की माझ्या अपोजिट पार्टीमध्ये कोण कोण उभे, रथ मध्यभागी घेऊन चाल. मग रथ मध्यभागी आला. अर्जुनाने बघितलं समोर कौरव म्हणजे सख्खे चुलत भाऊ, रक्ताचे भाऊ द्रोणाचार्य त्यांनी धनुर्विद्या शिकवली ते अपोजिट पार्टीमध्ये उभे. माझे गुरु भीष्म पितामह ते अपोजिट पार्टीमध्ये उभे. माझा भाऊ कर्ण तो अपोजिट पार्टीमध्ये उभा आहे. जेव्हा मला माफ करा, मी यांना मारू शकत नाही, हे पाप माझ्या माथी मला मारायचं नाही किंवा माझ्या माथी लावून घ्यायचं नाही. मी परत एकदा जंगलात जाऊन राहतो, पण माझ्या हातून पाप घडू देऊ नका. तेव्हा जगातला सगळ्यात पहिला मोटिवेटर म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी अर्जुनाला इन्स्पायर केलं हे गोष्टी करण्यासाठी की तू तेरा कर्म कर फल की चिंता मत कर. तर मला वाटतं की तुमच्या माझ्या आयुष्यात एक कर्म ठरलेले ते आपल्याला करावं लागेल. एक्झाम्पल म्हणून सांगतो, एखाद्या हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरकडे खूप लास्ट स्टेपचा सिरियस पेशंट आला. कॅज्युअलिटीमध्ये आला, ओपीडी मध्ये त्याला घेतला. तिथून त्याला कळलं डॉक्टरना तपासणी केल्यानंतर हा जास्त दिवसाचा नाहीये, हा संपणार आहे. चुकून जर ऑपरेशन करता करता गेला तर याचं पाप माझ्या माथी लागेल, मी काय याला ट्रीटमेंट देणार नाही असं डॉक्टरला म्हणून चालतं का? डॉक्टर का कर्म क्या बोलताय की तुला त्याला हॉस्पिटलमध्ये घ्यावं लागेल, त्याला वाचवावं लागेल, ट्रीटमेंट द्यावी लागेल, 100% तुझे एफर्ट्स लावून त्या माणसाला वाचवावं लागेल. दॅट इज द कर्म ऑफ डॉक्टर. तसं त्याचं जसं कर्म ठरले तसं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचे कर्म ठरले. तो 734 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की भगवद्गीता तुमच्या माझ्या जीवनाचा आधार आहे, पण भगवद्गीता संस्कृत मध्ये ती सर्वसामान्य माणसाला पटेल, रुचेल, समजेल माहीत नाही. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी 734 वर्षापूर्वी भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं आणि त्याला नाव दिलं भावार्थ दीपिका. म्हणजेच काय? ज्ञानेश्वर. आता मी थोडासा पुढचा मी काय करतो माहिती आहे का, जी गोष्ट आणतो किंवा येते आपल्याकडून जी आपल्याला विकायची असते त्याच्यावर थोडीशी स्टडी करतो, पीएचडी करतो थोडंसं. मग ज्ञानेश्वरी किती लोकांना कळते हे समजून घेतल्यानंतर मला कळालं की 90% लोकांना पण ज्ञानेश्वरी कळत. ते माऊलींना पण माहिती होतं 734 वर्षापूर्वी. म्हणून त्यांनी अजून एक छोटासा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव हरिपाठ. आणि त्या 28 अभंगाच्या ग्रंथामध्ये पहिला अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करू. माऊली काय म्हणतात? देवाच्या द्वारा क्षणभर उभं राहिल्यानं 4 मुक्ती मिळतात. मग आता मला खरं खरं तुम्ही सांगायचं, तुम्ही देवाच्या द्वारात उभे राहता का देवळाच्या द्वारात उभे राहता? खरं सांगा, देवळाच्या द्वारात का देवाच्या द्वारात? देवळाच्या द्वारात उभं राहता. माऊली काय म्हटले? देवळाची द्वारी उभा क्षण भरी. ते म्हणले देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. बरं, देवळाच्या द्वारात उभे राहून की आमची गणगण काय? बाई कालच नाही चप्पल घेतली, चोरीला गेली, तिचं लक्ष चपलेवर, ती मंदिराच्या बाहेर काढली. पण ही गाभाऱ्यापर्यंत पोहोचती, देवाशी बोलती. आपण सगळे देवापर्यंत पोहोचत नाही, पण गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो. आपण देवाशी बोलतो, डोळे बंद करतो, आयुष्यातल्या अडचणी, दुःख, वेदना सगळं आम्ही देवाला सांगतो. आम्ही देवाशी बोललो, देव तुमच्याशी किती वेळा बोलला? हॅलो, देव बोलला का? मग गिरीश सरांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आमच्या आयुष्यातल्या ह्या वेदना, ही दुःख ही जर संपवायची असतील तर कुणीतरी आपल्याला मार्गदर्शक असला पाहिजे. ज्या आत्मीयतेनं, ज्या भावनेनं आम्ही देवापर्यंत पोहोचतो तो देव आमच्याशी बोलला पाहिजे. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या रूपानं साक्षात हे फिलिंग तुम्हाला आहे, त्याला देव आपल्याशी बोलतो. हॅलो, कळतंय का बाजू? देव आपल्याशी बोलतो. कारण तुमचं माझं आयुष्य ना 3 सायकल मध्ये फिरते. प्रत्येकाला एक पर्सनल लाईफ आहे. इथं वैयक्तिक आयुष्य सगळ्यांना आहे. प्रत्येकाला एक पर्सनल लाईफ आहे, प्रत्येकाला एक फॅमिली लाईफ आहे आणि प्रत्येकाला एक प्रोफेशनल लाईफ आहे, ज्याला आपण सोशल लाईफ पण बोलू शकतो. अशा 3 लाईफ मध्ये 24 तासामध्ये आपलं आयुष्य फिरतंय. तर मला कुणी पण उठून सांगायचं की या 3 लाईफ मध्ये फिरत असताना माझं आयुष्य इतकं सुंदर आहे, आनंदी आनंदकडे तिकडे तिकडे वरती खाली घरघरी की काय मारून आहे काय, बापाचं पोराशी पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, सासू सुनांचं पटत नाही, वर्ग बापाचं ऐकत नाही, सगळीकडे लपडी हीच. याच वेदना हीच दुःख घेऊन आपण मार्केटमध्ये फिरतोय. रोज जशी घरात एक भाताची शिट्टी वाजते कुकरची, तशी रोज आमच्या शिट्ट्या वाजतात तिथे. हॅलो, वाजतात का नाही वाजतात? रोज प्रेशर घेऊन जगतोय, डिप्रेशन मध्ये, फ्रस्ट्रेशन मध्ये, टेन्शन मध्ये. पण मला असं वाटतं की जीवनाचा आधार जर तुम्हाला कळला की ह्या 3 लाईफ मध्ये आपल्या लाईफ मध्ये काय परिवर्तन व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून 700 श्लोक, 18 अध्याय, प्रत्येक श्लोकाच्या पुढे क्यूआर कोडला स्कॅनर लावल्यानंतर 5000 वर्षापूर्वीची सिच्युएशन, या श्लोकाची उत्पत्ती का झाली, या श्लोकाचं ग्राफिक्स, अॅनिमेशन, आणि मग शेवटी येतात भगवान श्रीकृष्ण आणि ते सांगतात की बाबा की आता या 3 लाईफ मध्ये ह्या श्लोकातून तू काय शिकायचं, काय परिवर्तन करायचं. म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणीतरी आपल्या सोबत असला पाहिजे. कारण जीवनाचं मॅन्युअल 5000 वर्षापूर्वी लोकांनी तयार झालं. गेटिंग माय पॉइंट? तर भगवद्गीता काय इम्पॉर्टंट आहे हे कळतं का? हॅलो, इम्पॉर्टंट आहे ना भगवद्गीता तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये? कारण आम्हाला सांगायलाच बोंबलायला कोण नाही. म्हणून आम्ही फार फर्स्ट स्टेशन मध्ये जाऊन काही लोक सुसाईड मोडला जाऊन पोहोचलेले.
एवढ्या अडचणींमध्ये. आणि असं एक तंत्र आता येते पुढं, एक वर्षभर लागेल त्याला. पण ह्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं एक तंत्र आहे की त्या व्यवसाय कोणाचा, व्यवसाय कुठलाही ट्रॅडिशनल दुकान बिकान काय ते दुकानच नाही. साहेबांचं दुकान आहे समजा, साहेब काय करतात, दिवसभर दुकानदारी करता, मागचे 15 दिवस झाले, महिना झाला, दुकानामध्ये धंदाच होईना झाला. ते फुल टेन्शन मध्ये आता फ्रस्ट्रेशन मध्ये जातो ना, धंदा ना झाला माणूस. किंवा तुम्ही 10-20 लोकांना भेटले आणि 10-20 लोक तुम्हाला नाही म्हटले, तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये जाणार का नाही जाणार? मग तुम्ही ऍप चालू केला, साक्षात भगवान श्रीकृष्ण समोर येतोय, म्हटले देवा काय करू, माझा धंदाच होत नाही. देव त्या विषयाला धरून तुमच्याशी बोलायला लागला. आता श्लोकाच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकला घेऊन बोलणार, पण इन फ्युचर मध्ये असं पण तंत्र या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण आणतोय की जी सिच्युएशन तुमच्या लाईफ मधली आता आहे, त्या सिच्युएशनला जर तुमच्या दुःखेचं म्हणजे निरसन करायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण स्क्रीनला उभे ऍपला तिथं चालू केला कार्यक्रम, लय दुःख आहे, लय टेन्शन आहे, माझा धंदा चालत नाही, माझं दुकानदारीच होत नाही, भगवान श्रीकृष्ण त्या टॉपिकला घेऊन तुमच्याशी बोलायला लागले. आता मी शेतकऱ्याचा मुलगा, माझी आई शेती करते, गावाला ग्रामीण भागामध्ये राहते, खेड्यापाड्यामध्ये आम्ही राहतो. त्यावेळेस माझी आई शेतातून घरी आली, दिवसभर काम करून तिची पाठ कंबर खूप दुखायला लागली आणि ती ऍप चालू केला, भगवान श्रीकृष्णाला म्हणली देवा आज लय काम केलं रे, लय कंबर दुखायला लागली. देव त्या रिलेटेड माझ्या आईशी बोलायला लागणार, आवडेल का? अरे हो की नाही? हाय क्वालिटी तंत्र आपण शोधून काढलेच आहे. तर आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. तर श्रीमद भगवद्गीतेचं आपण बघूया. श्रीमद भगवद्गीतेचे फीचर ऑफ ब्युटिफुल QR कोडेड भगवद्गीता बुक आपण तयार केले. ऑल 18 चॅप्टर्स म्हणजे 18 अध्याय आणि 700 श्लोक त्याच्यामध्ये आहे. संस्कृत पेजेस, हिंदीमध्ये ट्रान्सलेशन आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे. 40 खूप सुंदर लवली पिक्चर्स, म्हणजे तुम्ही भगवद्गीता ओपन बघितली ना तर भगवान श्रीकृष्णाचे ग्लॉसी पिक्चर तुम्हाला बघायला मिळतात हाय क्वालिटी मध्ये. त्यानंतर फुल भगवद्गीता ऍप तयार केलेला आहे. फॉर ऑल या शब्दाचा अर्थ काय होतो? सर्वांसाठी. हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई हमें सारे भाई भाई आपल्या देशामध्ये लागतो. डझंट मॅटर कि तुम्ही कुठल्या धर्माचे, क्योंकि भगवत गीता धर्म नहीं बोलता कर्म बोलता है, इसीलिए भगवत गीता का प्रचार और प्रसार. आज माझ्या टीम मध्ये मुंबईमध्ये काल त्यांचं असं सेम वन डे वर्कशॉप मी घेऊन आलो. त्यांचं नाव आहे सलीम शेख. आतापर्यंत सगळ्यात जास्त भगवत गीता सलीम शेख ऐकलेली आहे. कोण आहे? कारण जेव्हा ते माझ्यासमोर बसले त्यांना क्लिअर केले की भगवत गीता कुठला हिंदू धर्माचा प्रचार करत नाही, कर्माचा प्रचार करते, कारण तुमची कर्म चांगली असली पाहिजे. तर मला वाटतं की एवढं चांगलं तंत्र घेऊन जर मार्केटमध्ये जातोय तर फॉर ऑल या शब्दाचा अर्थ सगळ्यांसाठी. हॅलो, सचिन फर्नांडिस कर्नाटक टीम मध्ये काम करतात. रोल्स कोरिया कोण आहेत? ख्रिश्चन आहेत, पण काय विकतात ते? काय विकत असतील? कर्म. लॉजिक कळले का तुम्हाला? एवढा सुंदर कार्यक्रम आपण या ऍपच्या माध्यमातून तयार केला. अमेझिंग कृष्णा अॅनिमेशन्स बनवलेले, अॅनिमेशन्स बनवलेले, लेसन फॉर युअर पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, प्रोफेशनल लाईफला लेसन कुठेतरी भगवान श्रीकृष्ण साक्षात तुम्हाला येऊन देणार आहे. वीकली लाईव्ह सेशन्स असतात दर आठवड्याला. असं 5 वर्ष तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हे लाईव्ह सेशन देखील ऐकायला मिळणार आहेत. त्यानंतर प्राइस ऑफ भगवद्गीता जर कॉस्टिंग काढलं तर बुकची कॉस्ट म्हणजे फक्त जे पेपर यूज केलेत ना, तेलंगणामधून पेपर येतो. कुठला? तेलंगणा. हा, तेलंगणामधून हाय क्वालिटी पेपर यूज केलेला आहे. त्याची फक्त कागदांची किंमत 5,000 आहे. हे आपला डाटा बिटा बाजूला ठेवा सगळा, फक्त पेपर बोलतोय मी. जो पेपर यूज केला त्याची 5,000 कॉस्टिंग आहे. 3,500 व्हिडिओ ज्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सेट केले. मी म्हणतो कमीत कमी एक व्हिडिओ फक्त 10 रुपयाला तयार करतो. कितीला? 10 रुपयात एवढे मोठ्या लेवलचे व्हिडिओ तयार होत नाही. करोडो रुपये कंपनीने इन्व्हेस्ट केलेत. पण मी कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीने समजवायला, हजारो लाखो भगवद्गीता ज्यावेळेस समाजापर्यंत पोहोचत जाणार त्यावेळेस कुठेतरी त्याचं कॉस्टिंग 10 रुपयावर येणार. म्हणजे एका व्हिडिओची कॉस्टिंग 10 रुपये जरी पकडली तर 3,500 व्हिडिओचे किती झाले? 35,000 रुपये फक्त व्हिडिओ मेकिंगचे झाले. त्यानंतर 250 वीकली सेशन्स 5 वर्षामध्ये. एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. 5 वर्षामध्ये किती आठवडे झाले? 260. मी म्हणतो त्याच्यात 2-4 सुट्ट्या झाल्या. आपण कधीच फाळा करत नाही. दर रविवारी सेशन असतात. 250 सेशन तुम्ही अटेंड केले. एका सेशनची फक्त 100 रुपये जरी किंमत पकडली ना तर 25,000 रुपये सेशनचे झाले. टोटल कॉस्ट झाली 65,000 रुपये. म्हणजे एका भगवद्गीतेला बनवायला 65,000 रुपये खर्च आला. एवढी ताकदीनं तुम्ही मार्केटला प्रेझेंट करता का? आम्ही भगवद्गीता सांगतो 2 मिनिटात आणि लगेच उमलं सांगतो 12,200 तुम्हाला काही लागेल. अरे पण बाबा तेच दाखव ना त्याला. ते बनतंय कितीला? काय काय कार्यक्रम केले ते बनवण्यासाठी. करोडो रुपये लावले कंपनीनं. एका भगवद्गीतेचं व्हॅल्युएशन निघते 65,000. पण निलेश खेडेकर सरांची सोच, मॅनेजमेंटची सोच हे सांगते की भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक खोपडीला जर सुधारायचं असेल तर भगवद्गीताचा आचार आणि विचार घराघरामध्ये पोहोचला पाहिजे. आणि म्हणून ही कॉस्टिंग ठेवली फक्त आणि फक्त 12,999 रुपये. तर एवढ्या कमी किमतीमध्ये ही भगवद्गीता आपल्याला मिळते. फोटो काढायचा आहे का? तुम्हाला भेटून जाईल ना सर? ओके. बिझनेस अपॉर्च्युनिटी आता फास्ट मध्ये समजून घ्यायची पुढच्या 10 मिनिटांमध्ये. ओके. सो या संकल्पनेमध्ये आता काय